लोणेरेजवळील ब्रिज हा गणपतीसाठी खुला करण्यात येणार आहे, पण हा कमीत कमी 7 ते 8 फूट अजून भराव करण्याचा बाकी आहे। त्याच्यानंतर रस्त्याला जो सर्व्हिस रोड यांनी दिलाय तो किती छोटा आहे आणि त्या भराव या लोकांनी पाऊस येण्याच्या अगोदर पूर्ण केला असता तर हा ब्रिज आतापर्यंत पूर्ण देखील झाला असता। आणि ऑल राईट, सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागचा जो व्हिडिओ मराठीमध्ये बनवला मुंबई गोवा हायवेचा, यार काय खतरनाक रिस्पॉन्स आला। म्हणजे माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर खूप चांगला रिस्पॉन्स आला। आणि आज मी एक्सप्लोर करणार आहे मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे जे आहे तिथलं जो ब्रिज आहे। खूप दिवसापूर्वी काम रखडलं होतं, गेल्या 2 वर्षापासून काम, म्हणजे स्टार्टिंग झाल्यापासून खूप काम रखडलं होतं। ऑलमोस्ट रस्ता पूर्ण व्हायला आला तरी पण इथलं काम सुरू नव्हतं झालं। तर आता जस्ट मी जिथे ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की एक वन वे साईड आहे ना ब्रिजवरची पूर्णपणे ओपन करणार आहेत। आता मी जातो आहे वरती ब्रिजवर आणि कशा प्रकारे तुम्हाला काम त्यांचं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, आता जस्ट ब्रिज जिथून स्टार्ट होतो तिथे मी आलेलो आहे, पोचलेलो आहे। बोला की जरासं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं, ते थोडंसं लांबून द्यावं, ठीक आहे ना। आता मी पूर्ण बघा इथून स्टार्ट होतो, हा ब्रिजची जी सुरुवात होते ती इथून होते आणि मी आता चाललो आहे प्रॉपर वरती आणि वरती मी तुम्हाला पूर्णपणे किती काम झालेलं आहे ते दाखवणार आहे, ठीक आहे। आणि मला असं वाटतं की हे काम गणपतीच्या आधी पूर्णपणे कंप्लीट होईल नाही व्हायला पाहिजे, नाहीतर खूप प्रॉब्लेम्स होतील। कारण मार्केटमधून हा जो सर्व्हिस रोड आहे तो खूप अरुंद असल्या कारणानं इथे आहे ना खूप प्रॉब्लेम होतात ट्रॅफिकच्या बघायला गेलं तर दृष्टीने। आणि मी आता गाडी इथे पार्क करतो आहे कारण पुढे मला असं वाटतं की गाडी आपल्याला जायला चान्स नाही आहे, ठीक आहे। आता मी जवळपास मध सेंटरला आहे, ठीक आहे। आता मी ते गाडी पार्क करते, तुम्हाला दाखवतो। आता तुम्ही बघू शकता, आता इथून खाली बघितलं तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी रोड आहे, हा इकडे, हा इकडून पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जातो मुंबई साईडला आणि हा जातो गोवा साईडला। आणि तुम्ही बघू शकता हा जातो रोड पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आणि बरोबर मी हा आहे डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटीला रोड जातो तिथपर्यंतच हा रोड म्हणजे जवळपास हा एवढाच पॅसेज राहिलेला आहे काम करण्याचा। जी क्रेन उभी आहे ना JCB, तो त्या ब्रिजपासून या ब्रिजपर्यंतच काम बाकी आहे। मला असं वाटतं की पुढे बाईक नेण्यासाठी मला असं वाटतं की नाही आहे काय, एक साईड तर यांनी ऑलमोस्ट वन साईड त्यांनी पूर्ण चालू करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। आता बघा बहुतेक झालेलंच आहे काम। आणि त्या साईडून मी काय कधी आलोच नाही आहे, त्या साईडने मी आता जात होतो इकडून महाड साईडला, तर मला वाटलं की मी थोडासा एक्सप्लोर करावा। आणि ही एक साईड त्यांनी पूर्ण खालीच आहे। आता इथे बघा काम चालू आहे, यांनी पूर्णपणे केलेलं आहे काम आणि इथे काम पूर्ण चालू आहे। पण मला असं वाटतं की ह्या 8 दिवसात पूर्ण हा रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल। हा इकडे राईट साईडला पेट्रोल पंप आहे। आता तसं म्हणायला गेलं तर थोडासाच पॅसेज राहिला आहे, ऑलमोस्ट किती फूट होईल मला सांगता येणार नाही, पण जास्त काम नाही राहिलेलं आहे। मी वरतीच आहे पण समोरून आता तुम्हाला दाखवतो। आता हा काय माहिती आहे, लोणेरे हा जंक्शन आहे एक प्रकारचा म्हणायला गेलात तर, कारण इथून दापोलीला जाणाऱ्या गाड्या जातात, श्रीवर्धनला जातात। तसं म्हणायला गेलं तर पुढे पण एक टोलचं ठिकाण आहे, तिथे पण होतं, तिथून पण जातात, पण जास्त करून इकडून जातात। ज्याला माहिती नाही आहे तो इथूनच जातो, ज्याला माहिती आहे तो माणगावमधून मोरबा रोडवरून तिकडे निघतो, ठीक आहे ना। थोडासा चाललो, थकलो मी, ठीक आहे। पण हा नक्कीच माझ्या मते यांनी चालू करायला पाहिजे। मुंबई गोवा हायवेवरील हे एक चांगलंसं ठिकाण आहे आणि काय मी काय बोलू शकत नाही। आता एवढाच पॅसेज राहिलेला आहे, इथून पुढे पण मी दाखवतो तुम्हाला। आता हा समजा इथून पूर्ण मुंबई गोवा हायवेचा हा पूर्ण गोवा साईडला जाणारा मार्ग आहे आणि हा पूर्ण बघाल तर तुम्ही हा पूर्ण मार्ग हा मुंबईकडे जातो। आता मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ह्या खूप कमी आहेत आणि मुंबईकडून येणाऱ्या ह्या गाड्या खूप जास्त आहेत, ठीक आहे ना। आता हा पूर्ण पॅसेज तुम्ही बघाल तर पूर्णपणे रेडी पोझिशनमध्ये आहे। आता इथे पूर्ण हे भराव करणार आणि मग हा ब्रिजचं पूर्ण काम चालू होईल। आता मी दाखवतो तुम्हाला श्रीवर्धनकडे जाणारा रोड हा
इकडे पूर्ण काम चालू आहे, पण असं लोक म्हणतात की पूर्णपणे गणपतीपर्यंत हा मार्ग मोकळा करणार आहेत. आता हा आहे तुम्हाला जसं बोललो जंक्शनचं काम, तर हा जातो श्रीवर्धन साईडला, गोरेगाव श्रीवर्धन, आणि हा समोर जातो तो पूर्ण महाड साईडला. ठीक आहे. आता ह्याने हे ब्रिजचं तर काम पूर्णपणे केलेलं आहे, पण पुढे अजून भरावाचं काम पूर्ण बाकी आहे. तर मला असं वाटतं की सॅम टीव्हीला एक न्यूज आली होती की मुंबई गोवा हायवे लोणेरेजवळील ब्रिज हा गणपतीसाठी खुला करण्यात येणार आहे. पण मला असं, तुम्ही आताचे जे मी हाल तुम्हाला दाखवले प्रॉपर, आता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे तो, आणि हा जो श्रीवर्धनकडे जाणारा रोड आहे, गोरेगावकडे जाणारा रोड, तो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवला. आणि आता तुम्ही बघू शकता किती डीपली अजून भराव करण्याचं बाकी आहे. तर त्यांनी जी न्यूज दिली ती कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या अँगलने दिली तुम्ही बघू शकता. आता हा कमीत कमी 7 ते 8 फूट अजून भराव करण्याचा बाकी आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती खडी देखील येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे तिथं JCB वगैरे चालू आहेत, तिथपर्यंत तुम्ही बघू शकता की पूर्ण भरावाचं काम केलं आहे. पण मला वाटत नाही आहे की हे गणपतीपर्यंत येत्या 8 दिवसामध्ये जर कंटिन्युअली पाऊस पडत राहिला तर हे लोक कुठल्या अँगलने रोड पूर्ण करणार आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी मोकळा करणार हे मी सांगू शकत नाही. आता तुम्ही बघू शकाल की रस्त्याला जो सर्व्हिस रोड यांनी दिला आहे तो किती छोटा आहे, आणि त्या सर्व्हिस रोडचे असे हाल झालेले आहेत की तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ना, काय बोलू तुम्हाला. पण मला असं वाटलं की ह्या टॉपिकवर एक व्हिडिओ व्हावा म्हणून मी व्हिडिओ बनवला, कारण बऱ्याचशा लोकांना अजून ह्याबद्दल अपडेट नसेल की एक कॅमेरा समोर घे. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की हा ब्रिज गणपतीसाठी ओपन करण्यात येणार आहे नाही येणार आहे. सांगू तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे आहे ना पूर्ण जो नोव्हेंबरपासून आपला पाऊस पूर्णपणे जातो आहे ना, पूर्णपणे पाऊस जातो तेव्हापासून स्टार्ट करणार नाही आहे ते काम. हे काम कधी स्टार्ट करणार माहिती आहे? जेव्हा जवळपास पाऊस पडण्याच्या आधी 1-2 महिने येतील ना, तेव्हा हे लोक स्टार्ट करणार. त्याच्यामुळे ही आपली ब्रिजची परिस्थिती आहे किंवा मुंबई गोवा हायवेची परिस्थिती आहे. आश्वासनं देतात भाई, सरकार आश्वासनं देतात की हा मुंबई गोवा हायवेचा भाई काम या वेळेत 2025पर्यंत पूर्ण होईल. आता 2025 पूर्णपणे संपत येईल. आता संपेल, किती महिने राहिले? 8वा महिना चालू आहे. 4 महिन्यानंतर हे थोडी ना काम पूर्ण होणार आहे. आता ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो, म्हणजे सप्टेंबरपर्यंत पकडा तुम्ही पाऊस असतो, दसऱ्यापर्यंत पाऊस असतो, त्याच्यानंतर पूर्णपणे पाऊस जातो. आता 1 वे हे बोलतात की ओपन करणार. तर ह्या गोष्टीसाठी आता बघा ही एक साईड पूर्ण याने केलेली आहे, पण तुम्हाला सांगितलं जसं की पूर्ण बराचसा पॅसेज आहे तो भराव करण्याचा आहे यांचा. मतलब जर हा भराव ह्या लोकांनी पाऊस येण्याच्या अगोदर पूर्ण केला असता तर हा ब्रिज आत्तापर्यंत पूर्ण देखील झाला असता, आणि जे आपले चाकरमानी आहेत ना त्यांची पूर्णपणे गैरसोय झाली नसती. हा एक मेन मुद्दा आहे. पण ह्यांना काही पडलेली नाही आहे, त्याच्यामुळे ही आपली परिस्थिती आहे. ठीक आहे. आणि कोणाचं काय बरं वाईट झालं तरी ह्यांना काय त्याच्याशी लेणं देणं नाही आहे. आणि यांनी काय केलं माहिती, पुढे बॅरिकेडसुद्धा लावलेले नाहीत, जेणेकरून बरेचसे लोक आहेत ना समोरून येत आहेत. ठीक आहे. आता इथे हे साईट आहे. आता हा ब्रिज देखील तुम्ही बघू शकता किती छोटा वाटतो आहे. सर्व्हिस रोड तर सोडा. सो मित्रांनो, मी खूप पाठीमागे चालत गेलेलो. जवळपास जो गोरेगाव रोड आहे आणि लोणेरे रोडवरून एवढा अंतर पूर्णपणे मी एवढा पॅसेज म्हणायला गेलात तर पूर्णपणे अजून यांचं काम झालेलं नाही आहे. आणि हे लोक बोलतात की पूर्णपणे आम्ही ब्रिज वाहतुकीसाठी मोकळा करणार आहोत. आता तुम्ही पुढे बघितलं तर यांनी बॅरिकेडसुद्धा लावलेले नाही आहेत, पण एखादा माणूस सरळ येतो इथून, आणि इथे त्यांना वाटतं की पूर्णपणे ब्रिज ओपन झालेला आहे, तर तो माणूस सरळ येतात आणि ब्रिजकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की, कारण न्यूज बघून बरेचसे लोक त्यांना वाटतं की ब्रिज ओपन झालेला आहे, कारण न्यूज बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की पूर्णपणे ब्रिज ओपन झालेला आहे, आपण त्याच्यावरून ट्रॅव्हल करू शकतो. कारण अशा भ्रमात पडू नका. अजूनपर्यंत ब्रिजचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि रिस्क घेऊ नका. सर्व्हिस रोडने तुम्हाला अजूनपर्यंत मी आजची डेट आहे 24 आणि उद्या हे 15.
माझी ही व्हिडिओ 15 तारखेला पडणार आहे. सो 15 तारखेपर्यंत अद्याप यांनी ब्रिज ओपन केलेला नाही आहे. इथून कुणी जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता बरेचसे चाकरमानी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सॅटर्डे संडे आहे, त्याच्यामुळं बरेचसे लोक साफसफाईसाठी येण्याचा प्रयत्न करतील. पण मी त्यांना म्हणेन की तुम्ही बिलकुल पण यावरती ब्रिजवर येऊ नका, ठीक आहे ना. आणि क्लायमेट बघा, पाऊस यार खतरनाक पाऊस येतो आहे. त्याच्या आधी मला ह्या ब्रिज खाली जावं लागणार आहे, नाहीतर मी रेनकोट तर आणलेलं आहे पण प्रॉब्लेम होणार ना, ठीक आहे. तर मुंबई गोवा महामार्गाचं जो जंक्शन आहे लोणेरे, अजूनपर्यंत या ब्रिजचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे. आणि तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर इथून जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे, ठीक आहे. आता मी इथे यूटर्न मारतो आहे आणि तुम्हाला जो गोव्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथलं मी थोडंसं तुम्हाला दाखवतो की काय परिस्थिती आहे तिथली, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी थोड्या टाईममध्ये रस्ता खचला होता ना, तर ह्या लोकांनी बनवलेला आहे. तर आता हा पॅसेज पण पूर्ण खराब होता, पण ह्यांनी जे सिमेंट ब्लॉक मारलेले आहेत त्याच्यामुळे थोडाफार रस्ता चांगला झालेला आहे, ठीक आहे. आणि अजून थोडंसं पुढे दाखवतो मी तुम्हाला. आता आपण पुढून यूटर्न मारून येऊयात आणि तुम्हाला दाखवतो की इथला रस्ता म्हणजे थोडा बऱ्यापैकी ह्याने चांगला केलेला रस्ता. कारण तुम्ही बघाल तर महिन्याभरापूर्वी एकदम खराब रस्ता होता, तोच रस्ता ह्यांनी हे सिमेंट रोड मारून एकदम प्रॉपर बनवलेला आहे. आणि एवढे सारे खड्डे नाही आहेत, पण इथे ट्रॅफिक का होते. हा सर्व्हिस रोड आहे, खूप अरुंद आहे. ती गोष्ट, हे बस स्टॉप देखील इथंच आहे ना, तर बससाठी थांबणारे लोक आहेत ना, ते ह्या ठिकाणावरून बस स्टॉप यांनी जवळच केलेला आहे. बस स्टॉपसाठी सेपरेटली जागा ठेवली नाही आहे ना, त्या कारणाने इथे भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होते, आता देखील होते. पण गणपतीमध्ये जर याच्यावरती ऑप्शन काही निघाला नाही तर अजून ट्रॅफिक होण्याची भरपूर शक्यता आहे. आता बघू शकता येथे यांना आत्ता जाग आलेली आहे बघा. आता जवळ 20 दिवसावर गणपती आले आहेत आणि ह्यांच्या अजून, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यासाठी पर्यायी मार्ग तुम्ही काही काढाल, काही नाही. आता हे यांचे वेगवेगळे कारस्थानं येणार. आता इथे बघा, इथे फ्लोअर ब्लॉकचं काम चालू आहे पूर्ण आहे बघा. आता हे चांगले देखील काम केलेलं आहे, म्हणजे लेवल आहे. आता हे ह्यांचं वेगळंच काय, हे चांगल्या, पण हे गणपतीच्या अगोदरपर्यंत झालं नाही ना, तर ठीक आहे. आता हा सर्व्हिस रोड आहे. आता आपण वरती गेलो होतो, आता वरतून खाली. आता मी पुढे आलो नाही कारण तिकडून आपल्याला हे पूर्ण दाखवता आलं नसतं. आता ही आहे महाडकडे जाणारी साईड. आता मी तुम्हाला दाखवतो, मी म्हणजे प्रॉपर मी लोणेरेचंच बनवतो व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी पूर्ण मुंबई गोवा हायवेचा व्हिडिओ बनवत नाही आहे. आणि हा व्हिडिओ मी मराठीमध्ये का बनवतो आहे, कारण आजचा व्हिडिओ आपला स्पेशली कोकणातलाच आहे ना. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ बनवली तेव्हा पण, की जेवढ्या पण कोकणातल्या व्हिडिओ मुंबई गोवा हायवेवर रिलेटेड होतील आणि कोकणातली कुठलीही राईड मारेन मी, ती मराठीमध्ये होईल. कारण ठीक आहे, आता मी इथून यूटर्न मारतो आहे आणि आपण जाऊया मुंबईकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरती, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय सत्य परिस्थिती आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणून श्रीवर्धनकडे जाणारा तुम्ही पर्यायी मार्ग माणगावमधून, मोरबाड रोडमधून डायरेक्ट तिकडून निघून जो सिमेंट रोडवरून तुम्ही जाऊ शकता, नाहीतर इथे तुम्हाला पूर्णपणे तकलीफ होणार आहे. आता हा पूर्ण रोड याने बनवलेला आहे, मधलाच पॅसेज राहिलेला आहे. आता यांनी इकडचं पण काम केलेलं आहे, पण त्याच्यावरती यांनी माती टाकून ठेवलेली आहे, ठीक आहे. तर जो श्रीवर्धनकडे जाणारा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजचं काम पूर्णपणे अजूनपर्यंत रखडलेलं आहे. तुम्ही आता बघितलं, तुम्ही डीपली कमीत कमी 5 ते 7 फूट अजूनपर्यंत यांना भराव करावायचा आहे, ठीक आहे. आता इथे बघा तुम्ही इथे काय करून ठेवलं आहे बघा, ठीक आहे. आता यांनी हे खाली ह्याच्यावर कॉन्क्रिटीकरण केलं आहे आणि काय अवस्था करून ठेवलं आहे. एक साईडला कॉन्क्रीट आणि एक साईडला पूर्ण खड्ड्याचे पॅसेज. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये कसं ट्रॅव्हल करणार, हा एक मोठा प्रश्न पडतो. आता मी ह्या साईडला माझं जास्ती येणं होत नाही, हे बघा हे आहे असं, हे आहे मुंबई गोवा हायवेचे. असे ठेकेदारांच्या पाठीमागे लागत नाही हे पॉलिटिकलवाले, आणि नंतर मग रस्ता झाल्यानंतर क्रेडिट घ्यायला येणार. आमच्या प्रयत्नाने रोड झाला, खड्डे भरले. या जगात कुठलाही पॉलिटिकली नेता इमानदार नाही आहे. काय फरक पडतो त्यांना थोडी ना ट्रॅव्हल करायचं आहे. आणि सर्वे करणारे महानेते आपले हेलिकॉप्टरने सर्वे करतात की कुठल्या पद्धतीने काम झालं आहे, कुठल्या पद्धतीने नाही. काय घंटा फरक पडतो त्यांना.
जो टॅक्स भरतो आणि जो याच्यावरून गाडी चालवतो त्याला समजतं, त्याला कळतं की काय अवस्था आहे. ठीक आहे, तर ही आहे अवस्था मुंबई गोवा हायवे जवळचा जो लोणेरेचा सर्व्हिस रोड आहे. वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व्हिस रोडचं काम पूर्ण होईल. तर मित्रांनो, आता मी बघितलं, जर मी पूर्णपणे ब्रिज फिरलो आणि माझ्या एका नजरेस आलं की कुठल्या अँगलने हे यांचं म्हणणं चालू आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्णपणे गणपतीसाठी मोकळा करण्यात येणार आहे. अरे घंटा, काही चालू नाही होणार आहे मुंबई गोवा हायवे, काही चालू नाही होणार आहे ब्रिज. कारण तुम्ही बघू शकता, आता आहे 14 तारीख, 14, 24 आणि जवळपास 24 तारखेपासून चाकरमाने आपले गणपतीसाठी गावी येण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे लोक म्हणतात की मुंबई गोवा हायवेवरील जो लोणेरे जंक्शन आहे ते चालू होणार आहे पूर्णपणे, जो ब्रिज आहे तो पूर्णपणे चालू होणार आहे. पण माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर पूर्णपणे काम अजून तसंच आहे, कारण अजून डीपली भराव करायचा आहे आणि पावसामध्ये भराव करणं शक्य नाही आहे. मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असेच तुम्हाला कुठली अपडेट हवी असेल तर सांगा मला, मी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट हार्ट अँड राईट सेफ.